केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी शाह यांना जेवणासाठी आमंत्रण दिलेले आहे आणि हे आमंत्रण त्यांनी स्वीकारलेलं सुद्धा आहे। रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा यावेळी सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरलेलं आहे। दुपारी 2च्या सुमारास तटकरेंच्या रोह्यामधल्या निवासस्थानी स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला अमित शाह उपस्थित राहतील। या स्नेहभोजनामध्ये शाहांसाठी तटकरे यांनी फक्कड कोकणी बेत आखलेला आहे। शिवाय सध्या हापूस आंब्याचा हंगाम आहे आणि त्यामुळे आमरस आणि आंब्याचे इतर पदार्थ सुद्धा असतील। रायगडच्या पालकमंत्री पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादीने दावा केल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या नियुक्तीला स्थगिती दिलेली होती। मात्र अजूनही यावर तोडगा निघालेला नाहीये। त्यामुळे अमित शाह यांच्या या रायगड दौऱ्यादरम्यान पालकमंत्री पदाचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे। तटकरे यांच्या रोह्यामधील निवासस्थानी भोजन आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। शिवसेनेमध्ये मात्र यामुळे अस्वस्थता पाहायला मिळते। आणि या संदर्भात अधिक माहिती देणार आहेत आमचे प्रतिनिधी चंद्रकांत कुंदे। चंद्रकांत, आपण पाहतोय की रायगडच्या दौऱ्यावर अमित शाह आहे, त्याआधी ती काल पुण्यामध्ये होते। पुण्यामध्ये एकनाथ शिंदेंनी त्यांची भेट घेतली, बैठक झाली, चर्चा झाली आणि आज तटकरे यांच्या निवासस्थानी अमित शाह जाणार आहेत। पालकमंत्री पदाचा वाद आहे, तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। काय आपल्याकडे अपडेट्स आहेत? खरं तर रायगड आणि नाशिक या दोन पालकमंत्रीपदाचा तिढा आजचा नाही आहे। जसं सरकार स्थापन झाले आणि पालकमंत्र्यांच्या घोषणा झाल्या तेव्हापासून हा तिढा आहे। त्यानंतर अमित शहांनी एकनाथ शिंदेंनी तक्रार केल्यानंतर अमित शहांनी आपल्या अधिकारात या दोन पालकमंत्री पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली, एक नाशिक आणि रायगड। नाशिकचा तिढा सुटलाय जवळपास, पण रायगडचा अजूनही कायम आहे। हाच तिढा सोडवण्यासाठी सुनील तटकरेंनी आज अमित शहांना घरी स्नेहभोजनाला बोलावं की काय अशी एक शंका येते। म्हणूनच तत्पूर्वी आपला दावा कायम ठेवण्यासाठी एकनाथ शिंदे रात्रीतनं पुण्याला आले, जिथं अमित शहा मुक्कामी होते पुण्यातल्या रिट्स हॉटेलवर। तिथे येऊन ते भेटलेत। त्यामुळे या रायगड दौऱ्यात तरी रायगडचा पालकमंत्रीपद तिढा सुटतोय का हे आज पाहायचं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विशेष करून शिवसेना अस्वस्थ आहे। शिवसेनेला असं वाटतं की फडणवीस अजित पवारांना थोडं फेवर करतात, म्हणून एकनाथ शिंदे अमित शहाकडे सातत्याने या संबंधीचे आपलं गाऱ्हाणं मांडत असतात। त्यामुळे अमित शहा या दौऱ्यात त्यांना न्याय देणार का रायगडच्या पालकमंत्री? आपल्याला माहिती आहे आदिती तटकरे आणि गोगावले या दोघांचाही या पालकमंत्रीपदावर दावा आहे। या रायगडच्या दौऱ्याच्या निमित्तानं हा दौरा फलश्रुती काय मिळते की नाही एकनाथ शिंदेंना, रायगडच्या पालकमंत्र्यावर शिंदेंना किंवा शिंदेच्या शिवसेनेला संधी मिळते का हेच पाहायचं आहे। तत्पूर्वी रात्री सीएम फडणवीस साहेब स्वतः यांना अमित शहांना घ्यायला गेले होते। त्यानंतर अजित पवार आता त्यांना भेटताना हे सगळे साधारण 10च्या सुमारास पुण्यातल्या हॉटेल रिट्सवरून विमानतळावर जायला निघतील आणि तिथून पुढे मग ते रायगडला रवाना होतील। अशा पद्धतीने अमित शहांचा दौरा इथं पुण्यातून नंतर रायगडला असा पुढे कंटिन्यू होणार आहे। बॅक टू स्टुडिओ। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।